मन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्पुर देक प्रदेशम विधींद्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे जेने अर्चिले द्विज देवासिने मे जेने तारिले विश्व हे राम नामे सदा सेविजो सद्गुरु मोक्षदाता नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा जे आंचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता संपाद्य ज्ञानांचे विधाय भक्ती विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख तुझे आनवाही नगा देवराया बहु आवडसे जेव्हापासून या कानडिया विठोबा कानडिया बहु आवडसे जेव्हापासून या. आता भोंग्यातला आवाज कमी करा, मॉनिटर ॲक्टिव्ह करा. हॅलो हॅलो विको बंद करा. अलंकापुरीचं रम्य दिव्य सिंहासन जवळून वाहणार इंद्रायणी माता 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा परमपावन पवित्र रम्य असणारी ती माऊलींची समाधी. त्या समाधीतून निघणारा एक एक दिव्य किरण त्या साधकाच्या अंतकरणातील ठाव घेऊन निघतोय. त्या साधकाच्या अंतकरणातील मल विक्षेप आवरण तीनही दोष नाहीशे करून त्या साधकाचं अंतकरण भगवत साक्षात्कारी बनवते. अशा त्या दिव्य किरणाला वंदन करून पवित्र माऊलींच्या समाधीला वंदन करून ग्रामदैवत बजरंगबली हनुमंतरायाच्या चरणाला वंदन करून या ठिकाणी सेवा करायची आहे. विठ्ठल केलेला अभंग अर्थात म्हणून दाखवलेला अभंग वैदिक सिद्धांत शोधक सकल साधक जनबोधक संसार गतिरोधक आणि पंढरी पथसाधक विठोबाचा प्राणसखा असणाऱ्या ज्ञानराज माऊलींचा 3 चरणाचा अत्यंत महत्त्वपूर्ण अभंग आहे. मला वाटते बऱ्याच वारकरी संप्रदायाची सेवा करणारे जेवढी काही उपासक मंडळी आहे, भजनी मंडळी आहे, त्यांच्या बहुतांशी हा अभंग पाठ असेल. काहीच्या कानपाठ असेल तर काहीच्या अभंगाकडे सुद्धा पाठ असू शकतो. मला वाटतं कोजागिरी पौर्णिमापासून तर पुढच्या पौर्णिमेपर्यंत वारकऱ्यांची जी महत्त्वाची संध्या आहे, साधना आहे, काकडा भजन. त्या काकडा भजनामध्ये मला वाटतं ज्यावेळेस भजन समारोपाकडे जाते अशा वेळेला आपण म्हणतो घ्या आता माऊलीचा अभंग. अशा वेळेला गावच्या सोमवार असेल गुरुवार असेल अशा दिवशी आपण भजन करतो मारुतीच्या रावळामध्ये पांडुरंगाच्या मंदिरामध्ये. त्यावेळेसुद्धा माऊलींचा अभंग घ्या म्हटला की या अभंगाची योजना केली जाते. म्हणजेच अभंग आपल्या कानावरून गेलेला आहे, माऊलींचा अभंग आहे. आणि या अभंगाच्या द्वारा विश्व माऊली श्री ज्ञानोबाराय म्हणतात, देवा पांडुरंगा तू मला आवडला. किती आवडला त्या आवडीची पराकाष्ठा सांगत असताना माऊली म्हणतात की बा पांडुरंगा तुझी शपथ घेऊन सांगतो तू मला जीवापेक्षा आवडला. विठ्ठल अभंगावल संकटपील वेळेमध्ये सेवा करण्यापूर्वी छोटासा परिहार. भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने ग्रामस्थाच्या मोठ्या श्रद्धायुक्त अंतकरणाने आपलं सर्वांचं श्रद्धास्थान उत्तर अर्धामध्ये माऊली म्हणतात की देवा पांडुरंगा तुम्हाला जीवापेक्षा आवडला. बहु आवडसे जीवापासून या. जीवापेक्षा देव ज्ञानराज माऊलींना आवडला असं माऊलींचं म्हणणं आहे. पण मी असं म्हणेल आजच्या वर्तमान काळामध्ये देवाविषयी आवड निर्माण होणं ही भक्ती संप्रदायातील अतिउच्च अवस्था आहे. विज्ञान युग आहे, इंस्टाग्रामचा जमाना आहे, फेसबुक व्हॉट्सॲपचा जमाना आहे, विज्ञान युग आहे. आणि याही विज्ञानाच्या काळामध्ये देवाविषयी जर जीवनामध्ये आवड निर्माण होत असेल तर ती सामान्य गोष्ट नाही. देव आवडावा माणसाला.
आणि तो माऊलींना आवडला, जीवापेक्षा आवडला. विठ्ठल विठ्ठल पाहना, या कीर्तनाला येऊन बसल्याच्या नंतर कोण कोणत्या जातीचा आहे, कोण कोणत्या पातीचा आहे, तुमच्या लक्षात तरी आहे का? पण ज्यावेळेस या कीर्तनाचा दरबार सोडला की मग सगळ्या विचाराचं थैमान आमच्या डोक्यात, आणि मग इलेक्शनचं वेध लागतं ना, पुढं काय आहे, पुढं काय आहे. पण मला वाटतंय आजच्या काळामध्ये सर्व समाजाला स्थिर करण्याकरता, आनंद मिळवून आनंद प्रदान करून देण्याकरता फक्त एवढीच ठिकाणं राहिलीत. सप्ताह असेल, कथा, कीर्तन, उत्सव, याच्या पलीकडे तुम्ही जर बाहेर गेलात तर सगळी अस्थिरता आहे. डोक्यामध्ये विचाराचं काहूर माजतंय. कुणीकडे जावा, काय करावं हे आम्हाला सुचत नाही. याच्याकरता उत्सव आहेत, याच्याकरता कथा कीर्तन आहेत. संतांना वेळ लागलं का? 18 पगड जातीचा समाज, तळागाळातील समाज. अजून एक गोष्ट सांगतो, तळागाळातील हा शब्द आमच्या संप्रदायातला आहे बरं. तो पुढाऱ्याने उचललाय तो भाग वेगळा आहे. मी तर असं म्हणेल त्यांनी तळातले अजून गाळात घातले. पण तळागाळातील हा समाज, हा शब्द आहे तो वारकऱ्यांचा आहे. तळागाळातील समाजाला एकत्र करण्याचं काम माझ्या संतांनी केलंय. मला वाटतंय जातीवादाला आपल्याकडे थारा नकोय. संतांनी सगळ्या समाज एक केला आहे ना. आपण जर तो विघटित करत असेल तर ते दुर्दैव आहे. छोटंसं उदाहरण सांगून देईल तुम्हाला. सगळ्यात नीच समाजातील संत म्हणून मला वाटतंय आपल्यासारख्या लोकांनी जी नोंद केली ती चोखोबारायांची. अस्पृश्य समाज ज्यांना मानत होता ते चोखोबारा आहे. पांडुरंगाच्या महाद्वारामध्ये, पांडुरंगाच्या दरबारामध्ये, पांडुरंगाच्या मंदिरामध्ये चोखोबारायांचा प्रवेश नाकारला. पण सगळ्या उच्च कुळातील संत विश्वमाऊली श्री ज्ञानोबा आहे. ज्ञानोबा आहे ते चित्र पाहतात आणि मनामध्ये विचार करतात, माझ्या चोखोबरायाला जर पांडुरंगाच्या मंदिरात प्रवेश मिळत नसेल तर मी पांडुरंगाच्या मंदिराची पायरी चढणार नाही. चोखोबरायांना सुद्धा मंदिरात कीर्तन ऐकायला येता यावं याच्याकरता माऊलींनी काय केलं? मंदिरातलं कीर्तन उचललं आणि वाळवंटामध्ये घेतलं. माझा ज्ञानराजा गोपाळासे लाह्या वाटे. मला सांगायचं इतकंच, मेळविली मांदी वैष्णवांची, जयाने घातली मुक्तीची गवांदी. संतांनी सगळ्या समाजाला एकत्र केलं ना, म्हणून संतांचे केवढे आपल्यावरती उपकार आहेत. संत झाले नसते तर महाराष्ट्राचं बिहार झाला असता. किती संत झाले. तुम्ही मुंबई प्रांतापासून तर कर्नाटकच्या सीमेपर्यंत, नांदेड भागापर्यंत तुम्ही प्रकाश टाका, तुम्हाला कितीतरी संत दिसतील. आपण देहूपासून सुरुवात करू. जगद्गुरु तुकोबरा आहे. थोडंसं अलीकडे आले तर विश्वमाऊली श्री ज्ञानोबा आहे. थोडंसं पुढे आले तर पिंपळनेरला संत शिरोमणी निळोबा आहे. थोडंसं खाली आलात तर मराठवाड्याचं प्रवेशद्वार शांती ब्रह्म एकनाथ महाराज. पलीकडच्या बाजूला पाहिलं नाशिककडचा परिसर, गंगागिरी महाराज असतील, नारायणगिरी महाराज असतील. थोडं उजव्या बाजूला आपल्यापासून पाहिलं तर इकडं भगवान बाबा वामनभाऊ महाराज, भीमसिंह महाराज, नगद नारायण महाराज. थोडंसं खाली गेले तर बंकट स्वामी महाराज. सातारा जिल्ह्यामधले एक नामधारक संत होऊन गेले ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, की ज्यांच्यासाठी श्रीरामाने रडावं. प्लेगची साथ आली, ब्रह्मचैतन्य महाराजांना ताप आला म्हणून पंढरपूरची वारी चुकली तर स्वतः पांडुरंग परमात्मा त्यांच्या शेतातल्या आंब्याच्या झाडाखाली दर्शना करता आला. हा ज्यांचा अधिकार होता ते ब्रह्मचैतन्य महाराज. त्याच्यानंतर खाली गेले परभणी जिल्ह्यामध्ये 4 संत होऊन गेले. नथुराम बाबा केहळकर, मारुती महाराज दस्तापूरकर, मोतीराम महाराज फळेकर आणि रंगनाथ गुरुजी परभणेकर. त्याच्यानंतर थोडं खाली गेले नांदेड जिल्ह्यात देगलूर भागामध्ये दुंडा महाराज देगलूरकरांची फार मोठी परंपरा आहे. संतांचं उभं पीक या महाराष्ट्रामध्ये आहे. आज लोक बोलतात भाषण करताना महाराष्ट्र आमचा आहे, महाराष्ट्र याचा आहे. पण खरं सांगतो महाराष्ट्र संतांचा आहे. एक जण म्हटला, महाराज आपल्या महाराष्ट्राचं तसं पाहिलं तर फार मोठं दुर्भाग्य आहे. म्हटलं काय दुर्भाग्य आहे? तो म्हटला, महाराज आपल्या महाराष्ट्राचं एकही पंतप्रधान झालेला नाही. मी त्याला म्हटलं, माझा महाराष्ट्र पहिला संत प्रधान आहे, पंतप्रधान नाही म्हणून झालं काय? केवढं संत महाराष्ट्राच्या मातीमध्ये आहेत ना. संतांचं उभं पीक या महाराष्ट्राच्या माती आहे. संतांनी सगळा समाज एका ठिकाणी आणला आहे. विठ्ठल विठ्ठल संतांचे प्रचंड उपकार आहेत. म्हणून संत विचाराने आपण आज प्रेरित आहोत. म्हणून गावगावामध्ये सगळ्यांना एकत्र येता यावं, सगळ्यांना आनंद मिळावा, गुण्या गोविंदाने समाज नांदावा म्हणून संतांनी सुरू केलेले हे उत्सव आहेत. विठ्ठल विठ्ठल. आज जर महाराष्ट्राचं चित्र आपण पाहिलं डोळ्याने
ते केवढी अस्थिरता आहे हो. किती अस्थिरता आहे. जातीपातीच्याकडे आपण पूर्वी एवढं लक्ष देत नव्हतो, पण आता मला वाटतं आपला छोटासा स्वार्थ असेल, पण थोडंसं व्यापक विचाराने दूरदृष्टीने जर विचार केला तर भविष्याकरता फार मोठं धोक्याची घंटी आहे ना. आज बांगलादेशचं चित्र पहा तुम्ही, केवढी परिस्थिती आहे. हिंदूवर केवढे अत्याचार झाले, हिंदूंना किती त्रास देण्यात आला. कोरोनाच्या काळामध्ये ज्या इस्कॉन मंदिराच्या साधूंनी 40 लाख मुस्लिम बांधवांना प्रसाद दिला, जेवू घातलं, मला वाटते आत्ताच्या बांगलादेशच्या त्या प्रकरणामध्ये त्याच साधूची हत्या करण्यात आली, हिंदूवर अत्याचार करण्यात आले. आम्ही सावध झालो पाहिजे. आपल्या धर्मावर आज अनेक धर्म आक्रमक आहेत, आपण सावध नाहीत. 20% माणसं आहेत, पण आज ते सावध आहेत. घरामध्ये शस्त्रसाठा आहे, यूट्यूब चालू आहे, तर मी धाडसाने बोलतोय. बोलण्याची गरज आहे. आज आमच्या संप्रदायावर अनेक संप्रदाय आक्रमक आहेत, धर्मावर अनेक धर्म आक्रमक आहेत. पाठीमागे एक मोर्चा मुंबईला गेला, कुणाचा गेला मला त्याचं नाव घ्यायचं नाही, पण किती द्वेष असावा माझ्या संभाजीराजाबद्दल. संभाजीनगर बोर्डाची सगळी नावं काळं फाशीत आले ना. विचार केला पाहिजे आम्ही या गोष्टीचा. आज आम्हाला धर्म महत्त्वाचा आहे. धर्मो रक्षिती रक्षिता. आम्ही जर धर्माचं रक्षण केलं तर धर्म आमचं रक्षण करेल. विठ्ठल. संत विचाराने आम्हाला पुढे जायचं आहे. संत झाले नसते तर महाराष्ट्राचं बिहार कधीच झाला असतं. संतांचे प्रचंड आमच्यावरती उपकार आहे, म्हणून हा महाराष्ट्र संतांचा आहे. या ठिकाणी गुण्या गोविंदाने माणसं आणतात. बरेच लोक आज महाराष्ट्राच्या मातीमध्ये राहण्याकरता येतात. मी नेहमी सांगत असतो, प्रस्तावनेमध्ये सांगणं मला ते क्रमप्राप्त होईल. माझ्या आवडीचे काही महत्त्वाचे ठरलेले विषय असतात. महाराष्ट्रामध्ये बरीच लोक आज राहायला येतात, परप्रांतीय लोक. त्या परप्रांतीय लोकांना आम्ही मनसे विरोध करतो, पण ते बिचारे दिलसे येतात. कळलं तर बघायला त्रास करून घेऊ नका. आमचा विरोध आहे परप्रांतीय लोकांना, पण ते काय येतात आम्हाला समजलं पाहिजे. मी तर असं म्हणेल, या भारताने महाराष्ट्राला घेरले. हे तुम्ही नीट हेरलं की नाही मला सांगता येणार नाही, पण घेरले. करा सुरुवात. आमच्या महिला मंडळी, माता भगिनी ज्यांच्याकडून साड्या विकत घेतात, त्या सुरती साड्या तो सुरतहून घेऊन आलाय, तो गुजराती आहे. आमच्या घरासमोर पाव घेऊन येणारा भैया यूपीचा आहे. कचरा कामगार बिहारचा आहे. ट्रक चालवणारा सरदार पंजाबचा आहे. ज्याच्याकडून सकाळी हॉटेलला नाश्ता करताय तो उडप्पी कर्नाटकाचा आहे. आमच्या गाडीचा टायर जर पंक्चर झाला ना, ज्याच्याकडे पंक्चर काढण्याकरता नेत आहे तो अण्णा केरळचा आहे. म्हणजे या भारताने महाराष्ट्राला घेरलंय का? त्यांना माहीत आहे या महाराष्ट्रामध्ये मी सुरक्षित राहील, माझा परिवार सुरक्षित राहील आणि मी कमवलेली संपत्ती सुरक्षित राहील. का? महाराष्ट्रातली माणसं ही ज्ञानोबा तुकाराम रसायन पिऊन वाढलेत. मग इतरांशी कसं वागावं, इतरांना कसं प्रेम द्यावं, हे महाराष्ट्रातल्या माणसाला चांगलं कळतं. तुम्ही म्हणाल असं काय आहे महाराष्ट्रात? 4 गोष्टी आहेत, नोट करून ठेवा. या महाराष्ट्रामध्ये संत, महाराष्ट्रामध्ये ग्रंथ, महाराष्ट्रामध्ये पंथ, महाराष्ट्रामध्ये भगवंत. म्हणून तर माझा महाराष्ट्र शांत आहे. काय बोललो? या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, नाथबाबा, जोग महाराजांच्या सारखे संत. काही लोक म्हटले काय करतात संत? संत लिहितात ग्रंथ. काय करतात ग्रंथ? ग्रंथ दावतात उद्धाराचा पंथ. काय करतो उद्धाराचा पंथ? पंढरीचा भेटवतो भगवंत. काय करतो पंढरपूरचा भगवंत? जन्म मरणाच्या दुःखाचा करतो अंत. म्हणून तर माझा महाराष्ट्र शांत आहे. तो का शांत? शांततेचं प्रतीक शांतीब्रह्म नाथबाबा पैठणमध्ये आहेत ना, म्हणून तर महाराष्ट्र शांत आहे. अशा महाराष्ट्राच्या मातीतले आपण माणसं आहोत ना. देवाविषयी प्रेम निर्माण व्हावं, देवाविषयी गोडी निर्माण व्हावी. कधी होईल? होईल ना ज्यावेळेस तुम्ही जगद्गुरू तुकोबारायांचं चरित्र ऐकण्याकरता अण्णांच्या कथेला येऊन बसाल. देवाविषयी प्रेम वाढेल. सकाळी गाथा पारायणाला तुकोबाराच्या अक्षराची सेवा कराल, पांडुरंगाविषयी प्रीती जडेल, त्याच्याविषयी प्रेम वाढेल. एवढंच काय, उत्सवातील सेवा करताल ना त्यावेळेस देवाविषयी प्रेम वाढेल. आलोय लवकर, हरिपाठाची वेळ झाली. कुणी मला सांगावं चटई टाकावं, मग मी टाकावी. कशाला वाट पाहता? अंथरा चटई, झाडू मारा. मुलीचं लग्न असेल तर धोत्राचा काष्टा फिटूस तर बाप पळतो. मला वाटतंय वार्षिक माझ्या देवाचा पांडुरंगाचा हा उत्सव आहे. या ठिकाणी सेवा केलेली कधी वाया जात नाही. उचलले पाहिजे, या ठिकाणची सतरंजी उचलली पाहिजे, या ठिकाणी झाडू मारला पाहिजे. देवाविषयी प्रेम वाढतं, दुसरं काही नाही. त्याच्याविषयी प्रेम वाढावं याच्याकरता हरिपाठ आहे. देवाविषयी प्रीती निर्माण व्हावी याच्याकरता कथा, कीर्तन, सत्संग आहे, विण्याची सेवा आहे. आमचे जनक मामा
विना घेतला, एवढा वय झालंय. किती वय आहे तुमचं आता? 70च्या पुढं. 70 धरा. पुढं जरी धरलं तर काय अडचण. कमी होतं त्यावेळेस वाढवून घेतलं आणि आता वाढवून सांगितलं तर कमी करायचं. आपल्या हातात काय आहे? मला सांगायचं काय, एवढंच. एवढं वय झालं तरी विण्याची सेवा आहे की नाही? आहे ना. गावातले तरुण पोरं घेतात का? विण्याची माणसाला एवढी भीती वाटते ना. बरं, विण्याचं वजन फार नाही. त्या विण्याचं वजन किती असेल? अंदाजे 2 किलो धरू आपण. राऊंड फिगर 2 किलोचा विना. सप्ताहामध्ये किती तास सांभाळायचा? 2च तास सांभाळायचा बाप्पा. किती? 2 तास. 2 किलोचा विना 2 तास सांभाळा. पण फॅसिलिटी किती आहेत? सकाळी नाश्त्याला कांदा पोहे, दुपारी पंक्तीवाल्याकडे जेवण, संध्याकाळी पंक्तीवाल्याकडे जेवण. एवढंच काय, संपल्यावर गावातून विनेकराची मिरवणूक आहे. एरवी वटपौर्णिमा मकर संक्रांतीला बायको पाय पडते, पण त्या दिवशी अख्खं गाव विनेकराच्या पाया पडतं. 2च किलोचा विना सांभाळा. इतका मान सन्मान मिळतो, पण 2 किलोचं वजन कोणी घ्यायला तयार? आपल्या घरी लहान लेकरू असतं बघा, नातू. होय दादा, किती किलोचा असतो? बोला बोला, आपोआपला अंदाज लावा. आता 5-6 किलोचं कशाला? आता काय आधुनिक भारत आहे. शेवगाव चापडगाव जवळ आहे. गुड्डे बिस्किट खाऊन कदूची कदू झालेला 15-20 किलोचा नातू म्हातार दिवसभर खांद्यावर सांभाळते, तरी संध्याकाळी घरी आल्यावर सुनबाई शिव्या देते. ही संसारातील शोकांतिका आहे. पण खरं सांगू तुम्हाला, नातू कामाला येणार नाही, विना कामाला येणार. म्हणून संतांचे शब्द किती मधुर आहेत. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी, राहाती निराळी रांडा पोरे सकळ. हे शब्द खरे झाले की नाही? कोरोनामध्ये अवनावरा शेतातून आला, तेवढ्यात त्याला खोकला आला. बायकोने सांगितलं तोंडाला काहीतरी लावा, मग आते. शेजीची कामीन दूर आहे. हे संतांचे शब्द खरे झाले की नाही? कोरोनाने दाखवलं. विठ्ठल सांगायचं काय, देवाविषयी प्रेम वाढावं याच्याकरता आम्हाला सेवाच करावी लागेल. मग ती विण्याची सेवा असेल, टाळाची सेवा असेल, अन्नदानाची सेवा असेल, गाथ्याची सेवा असेल, पाराणाची सेवा असेल. तुका म्हणे संत सेवा हेची संत सेवा हेची देवा उत्तम. मला सांगायचं होतं की ईश्वराच्या संबंधाने जी क्रिया कराल ती त्याची सेवा आहे. मग त्याची सेवा केल्याच्या नंतर त्याच्याविषयी गोडी निर्माण होईल. तो देव आम्हाला आवडेल. माऊली म्हणतात तो विठोबा मला आवडला ना. मी असं म्हणेल, देव आवडण्याच्या अगोदर आम्हाला देव मान्य असावा. मान्य असणारा देव समजावा, समजलेला देव भेटावा, आणि मग त्याच्याविषयी आवड आहे. अगोदर देव मान्य करा, मान्य असणारा देव समजावून घ्या, समजलेला देव कधीतरी भेटावा, एवढी सेवा आमच्याकडून घडावी, आणि भेटलेला देव कधीतरी आम्हाला आवडावा. देव मान्य करा. आज बरेच नास्तिक पाखंडी लोक आहेत ना, देवाचं अस्तित्व मान्य करायला तयार नाही. विज्ञानवादी माणसं विज्ञानालाच महत्त्व देतात, ते ईश्वराचं अस्तित्व नाकारतात. देव मान्य करा. तुम्ही तुमच्या वाडीवरून, वस्तीवरून, घरापासून इथपर्यंत आलेत, ही सत्ता देवाची आहे ना. चाले हे शरीर कोणाची आस. मी आमच्या घरापासून इथपर्यंत कुणामुळे आलोय? संतांची विधान आहे. चाले हे शरीर कोणाची आसते, कोण बोलवे ते हरिविन. देवाशिवाय आम्ही चालू शकत नाही. एक जण नास्तिक मनुष्य म्हटला, चालतोय आमच्या पायामुळे. चाले हे शरीर पायाचे असते, असं आहे का? माणूस मेल्यानंतर त्याला पण पाय आहेत ना. मग ते प्रेत कधी स्वतः स्मशानामध्ये चालत गेलं का? आणि ते चालत गेल्यावर तुम्ही तिथं राहताल का? चालत गेलं नाही. का गेलं नाही? चालत जाण्याची जी शक्ती होते ना, ती शक्ती निघून गेली. मग कोणती होती ती शक्ती? तर ती शक्ती म्हणजेच देव आहे. डोळ्याने पाहतो त्याची सत्ता आहे, कानाने ऐकतो त्याची सत्ता, श्वास त्याच्या सत्तेने आहे. कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजनच्या सिलेंडर करता लाखो रुपये आम्ही खर्च केले, पण माझ्या विठोबाने सगळे श्वास आम्हाला फुकट दिले. त्याच्याबद्दल प्रेम असावं. डोळ्याने पाहतो त्याची सत्ता, कानाने ऐकतो त्याची सत्ता, श्वास त्याच्या सत्तेने. एवढंच काय, सगळ्या जडण घडण्याच्या क्रिया देवाच्या सत्तेने होतात. तो देव आम्हाला मान्य असावा. ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे ना, जे मनाचे मन, जे नेत्राचे नयन, कानाचे कान, वाचेची वाचा. जे मनाचंही मन आहे तो परमात्मा आहे. जे नेत्राचे नयन, ऐकायला वेगळं वाटेल, नुसती डोळ्याची बुबुळ असून चालणार नाही. या बुबुळाच्या द्वारे पाहण्याची जी शक्ती आहे ना, ती शक्ती म्हणजे देव आहे.
एकंदर संपूर्ण क्रिया करण्याची शक्ती देव असेल तर तो देव आम्हाला मान्य असावा. विठ्ठल विठ्ठल. बरेच नास्तिक माणसं आम्हाला म्हणतात, महाराज आम्ही सुद्धा विचारसागर ग्रंथ ऐकलाय, वाचलाय, प्रत्यक्ष प्रमाणाला महत्त्व आहे ना, जी गोष्ट डोळ्याने दिसती तिलाच आम्ही मान्य करतो, तुमचा देव दिसत नाही. मग या भगवंताच्या सृष्टीमध्ये अनेक अशा गोष्टी आहेत, त्या आहेत पण दिसत नाही दिसत ना, पण त्या आहेत, सत्य आहे. समोर आता हे विजेचे तारे, करंटचे पोल आहे, वरती तारा आहे, तर तारेमध्ये करंट आहे की नाही? सोपं उदाहरण सांगतो, मला काय फार अवघड कीर्तन येत नाही. करंट आहे ना, पण दिसलं कोणाला? नाही दिसलं. मग नाही का? आहे, पण दिसलं नाही. दिसत नाही म्हणजे नाही का? नाही असं वाटत असेल तर त्याला हात लावा, फक्त मला जाऊ द्या, उद्या ट्राय घे, आज नको. करंट आहे पण दिसत नाही, तशी हवा आहे, ती हवा आम्हाला दिसली. दिसत नाही म्हणजे नाही का? आहे पण दिसत नाही म्हणजे नाही. नाही असं वाटलं असेल तर आपल्यातली हवा राहणार नाही ना. मला सांगायचं काय, या जगातील सगळ्या गोष्टी ईश्वराच्या सत्तेने घडत असतील तर तो देव आम्हाला मान्य करावाच लागेल. मला उदाहरणं, प्रमाण, पुरावे भरपूर सांगता येतील, पण अभंगाकडे आपल्याला पाहायचं आहे. विठ्ठल विठ्ठल. देव मान्य असावा. चला पुढचा मुद्दा आहे, सोपं करून सांगतो. देव मान्य असावा, मान्य असणारा देव समजावा, हा महत्वाचा विषय आहे बरं. जशी भारतामध्ये लोकसंख्येची दाटी आहे ना, तशी प्रत्येक माणसाच्या देवघरामध्ये देवाची दाटी आम्ही केली, पण खरा विठोबा नाही समजला. आमच्या देवघरात किती देव आहेत? काही हलके देव आहेत, हलके म्हणजे वजनाने, कॅटेगरीने. पत्र्याचे खंडोबा, बिरोबा, मसोबा आहेत की नाही? आहेत ना. किती गर्दी केली हो. कोणत्या क्षेत्रावर जा, माणसं देव गोळा करणार. देवाची पूजा नीट नाही, पण देव गोळा करणार. देवाची दाटी करून ठेवली, पण खरा विठोबा पांडुरंग आम्हाला समजलेला नाही समजला. त्याच्यामध्ये एक लंगडा देव आहे बघा. कोणता होतो? रंगनाथ. तो सगळ्याला का माहिती आहे? लग्नामध्ये सगळ्याच्या अगोदर तोच दिला जातो लग्नात, पण तो लंगडा नाही बरं. नामदेव महाराजांनी त्याचं वर्णन केलंय. तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, रंगाने रंगनाथ तो म्या देखील लागीसई. तो रांगता रंगनाथ आहे. नाथ षष्टीच्या निमित्तानं माझा एक शिकलेला मित्र माझ्या घरी आला. देवाबद्दल त्याला काही माहिती नव्हती. माझ्या देव्हाऱ्यामध्ये त्यांनी पाहिलं आणि देवघरात पाहिल्याच्या नंतर तो मला चटकन म्हटलं, महाराज तो सगळ्यात मध्यभागी बसलेला तो पोलिओ झालेला देव कोणता आहे? देव समजला नाही ना, देव समजला नाही. नाथ महाराजांची रूपक अलंकारातील गोडव्याची भाषा आहे. नाथ महाराज म्हणतात, आमच्या महिला मंडळी, माता भगिनी भावना प्रधान आहे. काहीतरी चिरगुड चिंका चणकाचा गोळा तयार करणार, पाटावर मांडणार, हळदी कुंकू अक्षदा वाहणार, आपल्या मनाला वाटेल तसं नाव ठेवून त्याची भक्ती करणार. अशा देवाची भक्ती करून खरा विठोबा समजणार नाही. नाथ महाराज बोलून गेले. शिळ्या तांब्याचे बाहुले केले, पाट मांडून वरी बैसविले, वस्त्र अलंकार गुंढाळले, मना येईल ते नाव ठेविले, या जनास लागले वेड. लोक वेडी झाले, पण खरा विठोबा समजला नाही. समजला आम्हाला खरा देव समजला पाहिजे, खरा विठोबा समजला पाहिजे. आपल्यापेक्षा यांचे फार देव आहेत बरं, पुरुषापेक्षा महिलांचे. आता तुम्हाला समजेल असंच कीर्तन सांगतो, अवघडात घुसत नाही. किती देव आहेत? एखाद्या लहान लेकराला ताप यावा आणि ताप आल्याच्या नंतर एखाद्या चांगल्या जाणत्या डॉक्टरकडे नेऊ द्या. त्या मुलाला जर गुण आला नाही ना, आमची हौसाबाई म्हणते, ठकूबाई कशाला डॉक्टरच्या मढ्यावर पैसे घालती? बरं चांगलं बोला, त्या डॉक्टरने काय बिघडवलं तुमचं? मढ्यावर डायरेक्ट. मग आता त्या गंगूबाईला सुकून पाहता येतं, गुण आहे ना आपल्याकडं. सगळीकडेच कीड लागली. काळ कोणता चाललाय? लोक चंद्रावर चाललेत, आपलं चाललंय काय? सुकून पाहायचं. बरं, तर सुकून पाहण्याकरता काय काय असतं सामग्री? काय नाही, एखादा फुटकी काच, एखादा चिकट झालेला जुना रुपये ती घेणार, हळदी कुंकू टाकणार आणि तो रुपये उभा करण्याकरता बिचारीचा केविलवाना प्रयत्न सुरू होतो. बरं मला सांगा, तो रुपये उभा करण्याकरता सगळ्याच्या अगोदर ती कुणाचं नाव घेते? हो, कुणाचं घेते? बोला खरं सांगा, आज कुणाचं नाव घेते? मी सांगू का? सगळ्यात अगोदर म्हणते शेजाऱ्याचं आहे का? शेजाऱ्याबद्दल तिला काय तिरस्कार असेल मला समजलेलं नाही. किती द्वेष करता हो तुम्ही शेजाऱ्याचा? सगळ्यात अगोदर म्हणते शेजाऱ्याचं आहे का, मग म्हणते नदीच्या कडीचं, बांधाच्या कडीचं, सगळ्याची नावं घेते, पण ती कधी म्हणत नाही पांडुरंगाचं आहे का. म्हणते का असं?
का माझा पांडुरंग कोणाला धरत नाही आणि धरलं की सोडत नाही. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपे वाटे, बहु खेचरेचे रान जाता भेडे होय मन. देव समजला नाही. गंमत सांगतो तुमचं कशाला, आमच्या गावातलं सांगतो ना. आमचा म्हसोबा पण तुमच्या शिवारात आहे. पोळ्याच्या सणाला आपण म्हसोबाला शेंदूर लावायला जातो, बरोबर. हनुमंतरायचा मला पाठिंबा आहे म्हणून म्हसोबाचं बोलतो बरं. पाठीमाग आहेत ना गादा घेऊन, मला चिंता नाही. आज शेंदूर लावायला जातो म्हसोबाला, नारळ फोडायला. मग आपण म्हसोबाला शेंदूर लावल्याच्या नंतर काय करतो, तो शेंद्राने भरलेला साईडच्या दगडाला पुसतो. पाठीमागून येणाऱ्याला पोराला वाटतं हाच देव आहे. काही मोठा काही छोटा, त्यांचे लेकरं बाळ असतील ना, भल्या दगडाला शेंदूर लावून टाकतात. एका पाठ्यांनी काय केलं, नाना महाराज म्हसोबालाच म्हैस बांधली. म्हशीच्या नाकात वारं शिरलं, म्हैस उधळली, म्हसोबा उपटीला आणि मारुतीच्या मंदिरासमोर आणला. मारुती म्हटला शेंदूर लावण्याचा अधिकार माझा आणि तू शेंदूर लावून घेतो, तुझी गत अशीच होणार आहे. अशा देवाचा माझ्या तुकोबाराने निषेध केला. शेंदरी हेंदरी दैवत बांधावरच्या देवाचा, शेंदराने भरलेल्या देवाचा तुकोबाराने निषेध केला ना. आपल्या पोटाकरता दुसऱ्याला पीडा करणारे, त्रास देणारे देव स्वतः सुखी नाही, ते दुसऱ्याचं दुःख काय दूर करणार. अशा देवाचा तुकोबाराने निषेध केला. म्हणून मला सांगायचं काय, आम्हाला खरा विठोबा, खरा देव समजला पाहिजे. देव मान्य असावा, देव समजावा. चला आता समजलेला देव भेटावा. तुम्ही कीर्तनाला येता, पारायणाला बसलात, अन्नदानाची सेवा करता, कीर्तनकाराचा सन्मान करता. कशा करता, कधीतरी यांच्या सहवासात आल्यानंतर देवाने आम्हाला भेट द्यावी, बरोबर. देव भेटावा. भेटलाय संतांना, अनेक संतांना देव भेटल्याचे पुरावे मी आपल्या समोर देईल. तसा पुराव्याशिवाय मी बोलणार नाही. अण्णाकडं शिकलोय म्हटल्याच्या नंतर पुरावा असावा. ज्याच्या बोलण्याला पुरावा नाही त्याला एखादं खड्डं खांदून पुरावा, बाकी काय. बोलण्याकरता पुरावा असावा. तो संत वचनाचा असावा, तो कवितेचा कादंबरीचा नसावा. संत विचाराने आम्हाला पुढं जायचं ना. देव भेटतो माणसाला, भेटला पाहिजे. बरं देव भेटला लांब आहे, स्वप्नात तरी देव यावा ना. तुम्हाला पडतं का स्वप्न देवाचं? कुणाला पडलं एखाद्याने बोट वर करा बरं. बोट का वर करायचं सांगितलं, कारण त्याच्या लगेच पाया पडलो पाहिजे. देव कोणाच्याही स्वप्नात येत नाही. दिवसभर जो देवाचं काम करतो, देव रात्री त्याच्या स्वप्नात येतो. माऊलींची ओवी आहे ना, जागताची जवस जे, जेने भावे भावना भावे जे, डोळा लागत खेव देखिजे तेची स्वप्नी. दिवसभर ज्याचं चिंतन, मला वाटतंय रात्री तेच स्वप्नात येणार आहे. दिवसभर पप्प्याच्या आईचं चिंतन केलं, रात्री पप्प्याच्या आई स्वप्नात येईल. तुम्ही चिंतन कुणाचं करताय, स्मरण कुणाचं करताय, आठवण कुणाची काढताय. देवाची आठवण करा, फार वेळेला करू नका. सांगतो तुम्हाला, देवाची फक्त 3 वेळेला आठवण करा. देव सांभाळतो, क्षणोक्षणा सांभाळतो, साक्षी होतो आपुला. नाथ महाराजांचं जे एक प्रमाण आहे, सकळ जीवांचा सांभाळतोय माझा विठोबा, सगळ्यांना सांभाळतो. आत्ताचं हे जे प्रमाण आहे नाथ महाराजांचा, ते असं म्हणायचं, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, असं म्हणायचं. थोडं थांबायचं आणि मग म्हणायचं, तुझं मोकं दिलं मागे पुढे उभा. सांभाळतो देव ना, सगळ्यांना सांभाळतो. चिट्टी के पाव में घुंगरू बसताय, वो भी अल्लाह सुनताय. चिट्टी म्हणजे मुंगी आहे, एकदम बारीक आहे. किती बारीक आहे, आपल्या गावाजवळचं ते मुंगी गाव, ती मुंगी नाही बरं, मुंगी एकदम बारीक आहे. त्या मुंगीचा पाय कोणी पाहिला? मी तर नाही पाहिला. त्या पायात बांधलेलं घुंगरातील आवाज देणारा मणी, त्याचाही आवाज जर ईश्वरापर्यंत पोहोचत असेल तर तुमची आमची झाकून पाप जी चालले ते त्याला कळत नाही का? म्हणून माणसाने पापाला घाबरलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, बापाला घाबरलं पाहिजे. आज माणसं पापाला घाबरत नाही. जो बापाला घाबरला त्याचा संसार चांगला झाला, आणि जो पापाला घाबरला त्याचा परमार्थ चांगला झाला. स्वप्नात सुद्धा पाप आमच्याकडून होऊ नये याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे. देव सगळ्यांना सांभाळतो. सगळे प्रमाण आपल्या समोर ठेवले. नाना महाराजांनी 2 मिनिटाच्या आत 2 प्रमाण आपल्या समोर ठेवले. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, असं म्हणायचं, थांबायचं आणि मग म्हणायचं, तुझं मोकं लिहिलं. सगळ्याला सांभाळणारा विठोबा असेल तर तुला कसं वाऱ्यावर सोडणार आहे? तुझा विश्वास असावा. मला सांगायचं इतकंच, देव मान्य असावा, देव समजावा, समजलेला देव भेटावा. मग कुणाला भेटला? संतांची यादी सांगतो. निळोबारायापासून तर ज्ञानोबारायापर्यंत आपली अभंग परंपरा तिथपर्यंत चाले ना. ज्ञानोबारायापासून निळोबारायापर्यंत. शेवटी बहिणाबाईंचे अभंग घेतले जातात निळोबारायापर्यंत. निळोबारायांना देव भेटला की नाही? भेटला ना. निळोबारायांचे गुरु जगद्गुरु तुकोबाराय. अण्णांच्या मुखातून चरित्र आपल्याला ऐकायला मिळेल. निष्ठावंत,
निळोबराय तुकोबराय अनुग्रह निळोबरायांना न देताच वैकुंठाला निघून गेले. निळोबराय विचार करतात माझे श्रीगुरू वैकुंठाला गेले, अनुग्रह दिलाच नाही. आणि तुकोबरायच्या भेटीकरता उपोषण ठेवलं, अनुष्ठान ठेवलं 42 दिवसाचं. वर देवाला काळजी वाटले, तुकोबरायचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे, निष्ठावंत भक्त आहे, उद्या याचं कमी अधिक काही झालं तर सगळं माझ्यावर येईल. म्हणून देव खाली आला, निळोबरायच्या समोर उभा राहिला. निळोबरायने ओळख दिली नाही. निळा म्हणे आम्ही निळोखोचे देवा, तुका याचा धावा करीत असो. पुढचा कथा प्रसंग सांगत नाही, एवढंच सांगायचं निळोबरायांना देव भेटला. बस इथं थांबून घेऊ. त्याच्यानंतर संत नामदेव महाराज, भक्त शिरोमणी, प्रेम शिरोमणी, अखंड देवाचा संगात माझ्या नामदेव महाराजांना होता. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, दूध पियावं, पांडुरंगाला जीव घालण्याचं काम माझ्या नामदेव महाराजांनी करावं. मला सांगायचं काय, नामदेव महाराजांना देव भेटला. माझ्या नाथांच्या घरी 36 वर्ष राहिला ना. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदे त्याचे. नाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष राहिला, क्रमाक्रमाने कामं करू लागला. म्हणजेच नाथ महाराजांना देव भेटला, निळोबरायांना भेटला, नामदेव महाराजांना भेटला, नाथांना भेटला. चला जगद्गुरु तुकोबरायांना भेटला. भेटला की नाही? सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. वारकऱ्याचं कौतुक केलं पाहिजे. नाना महाराज आले, मी आल्याच्या नंतर त्यांची भेट घेतली. ते हॉस्पिटलवरून आले, गोळ्या औषध घेतलं. आता प्रमाणाला किती आवाज आहे, किती गोड गाणं आहे, किती उंच स्वरात आहे. तार सप्तकामध्ये तुम्हाला स्वर लावता येईल का एखाद्याला? किती जोर लावा, पण स्वर लावता येणार नाही. आणि लावण्याचा प्रयत्न पण करू नका, कोमात जातात. आपलं चाललंय ते बरं आहे. टाळ्या वाजवता आले पाहिजे आम्हाला. आणि ज्याला टाळ्या वाजवता येते ते गाऊन दाखवा. एवढं सोपं नाही ते. आनंद आहे बघा, या ठिकाणी आनंद मिळत असतो. आणि त्या प्रमाणाची मला वाटते जी साधना आहे त्या साधनेचा गोडवा आहे. तुकोबरायचं मंदिर आहे, रोज ती प्रमाण त्याची सेवा आहे, म्हणून तर एवढा गोडवा निर्माण होतो, आनंद मिळत असतो. तुकोबरायांना देव भेटला. जी आरती आहे गाथ्याची शेवटी निळोबरायांनी केलेली, प्रपंच रचना सर्वही भोगुनी त्या गेली. अण्णा आहेत, अण्णांचं या अभंगावर मी कीर्तन ऐकलं होतं. आत्तापर्यंत या आरतीवर कुणाचंच कीर्तन ऐकलं नाही. आळंदीला 10 वर्ष राहणं झालं, अण्णाकडे 5 वर्ष राहिलो. पण प्रपंच रचना चौकड्याचे जे प्रमाण आहेत त्या बाबतीत अण्णाचा रेकॉर्ड आहे. जगद्गुरु तुकोबरायांची चतुशताब्दी जे वर्ष होतं 2008 साली 61 नाटावर कीर्तन करणारं पहिलं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे गुरुवारी अण्णा आहे. कोणी केलंय? नाटाचे अभंग त्याला लय मोठा थाट लागतो, ते सोपं नाही, चौकड्याचे अभंग आहे. अण्णांनी सगळी कीर्तनं त्या नाटांच्या अभंगावर केली. आज 4-2 कीर्तन आम्ही पाठ करून कीर्तनं करतोय, पण ती योग्यता, ती साधना, ते अध्ययन, पुन्हा त्याच्याविषयी एवढी मोठी विनम्रता. सप्ताह करणारे भरपूर आहेत ना, पण काकड्यापासून तर शेवटच्या जागरापर्यंत सेवा करणारं एकच व्यक्तिमत्व ते म्हणजे अण्णा आहे. स्वतःच्या शरीराला कष्ट फक्त तेच देऊ शकतात, आपल्याला ते जमणार नाही. आपण फक्त विठ्ठल विठ्ठल भजन करायचंय. विठ्ठल निळोबरायांना देव भेटला, नाथांना देव भेटला, नामदेवरायांना देव भेटला, जगद्गुरु तुकोबरायांना भेटला. बाळवेश घेऊन श्री हरी भेटला. निळोबरायांनी जे वर्णन केलंय नमनाच्या श्लोकामध्ये, जया पूजिले आदरे पांडुरंगी, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी. स्वतःच्या हाताने पाद्यपूजा केली तुकोबरायांची पांडुरंगाने, ती पण आदराने केली, म्हणजेच तुकोबरायांना देव भेटला. चला आता जास्त सांगत नाही कुणाला भेटला, आपली वेळ थोडी राहिलेली आहे, वेळेमध्ये थांबायचं आहे आपल्याला, नाहीतर टाईम झाल्याच्या नंतर लोक होतात बोर आणि महाराजाला येतो जोर. कोण म्हणलं जोर? तुम्ही. तसं होणार नाही, वेळेत आपल्याला थांबायचं आहे. मला सांगायचं काय, सगळ्या संतांना देव भेटला. चला आता ज्या ज्ञानोबरायांचा अभंग सेवे करताय त्या माऊलींना देव भेटला ना. सगळ्यात पहिली पंढरपूरची वारी केली आषाढीची ती माझ्या ज्ञानराज माऊलींनी. सकुमार पावलं माझ्या ज्ञानोबरायचे. कोवळ 16 वर्षाचं वय असेल, छोटंसं वय, त्याच्या अगोदरचं वय असेल. ज्ञानोबरायांचं जीवनचरित्र डोळ्यासमोर आणा. माझ्या जीवेची आवडी पंढरपुराने पांडुरंगाची वारी केली ती माझ्या ज्ञानराज माऊलींनी. ज्यावेळेस ज्ञानोबरायांनी वारी केली तत्कालीन परिस्थिती, मला वाटतंय आमच्या गडकरी साहेबाचा एकही रस्त्याचा प्रकल्प नव्हता ना. भारतमाला, प्रधानमंत्री सडक आवास योजना, डोंगरदरीचा रस्ता, काटेरी रस्ता. बरं ते काटे सामान्य नाही, सराटे काटे. बरं सराटा काटा एवढा इमानदार आहे, कोणत्या अंगाने फेका, एकाची ड्युटी चालूच राहते. सराटे काटे आहेत ना.
अशाही प्रतिकूल परिस्थितीतून माझ्या ज्ञानोबारायांनी वारी केली. पांडुरंगाच्या जवळ जातात, पांडुरंगाला पाहतात, डोळ्याने पाहतात आणि डोळ्यातच साठवतात. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजने. आपल्या बुद्धिरूपी मैत्रिणी साजनेला ज्ञानोबाराय म्हणतात, हे साजनी लोचनी रूप पाहता सुख झाले हो. डोळ्याने देव पाहिला, डोळ्यातच साठवला. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजने. पाहता पाहता मनन पुरे धनी. किती प्रमाण मला सांगता येतील. तो हरे श्री हरे पाहिला डोळे भरे. पाहता पाहणे दुरे सारुनिया. म्हणजे ज्ञानोबारांना देव भेटला. अजून ज्ञानोबारांचाच अभंग असेल असं मला वाटतंय. थोडासा विको द्या. हरी पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा. विठो देखियेला डोळा बाये वो. पौर्णिमेचे चांदणे क्षणोक्षणा हो येऊने. तैसे माझे जिने एका विठ्ठले बिने वो. पंढरपूरचा निळा. ज्ञानोबारांना देव भेटला. देव पाहिला देव भेटला. माझ्या ज्ञानोबांना देव मान्य आहे. समजला भेटला की नाही हो. किती प्रमाणं दिली महाराजांनी. प्रमाणं दिले, मी प्रमाणं सांगितले. माझ्या ज्ञानोबारांना देव भेटला. मग भेटलेला देव माझ्या ज्ञानराज माऊलींना किती आवडला. त्या आवडीची पराकाष्ठ सांगितली. माऊली म्हणतात, पांडुरंगा बा विठ्ठला तुझी शपथ घेऊन सांगतो बरं, तुम्हाला जीवापेक्षा आवडला. अभंगाचं पहिलं चरण. देव मान्य आहे. समजला भेटला. किती आवडला माऊलींना देव. माऊली म्हणतात, पांडुरंगा तुझी आन घेऊन सांगतो बरं. पांडुरंगा तुझी आन वाहिन गा देवराया. बहु आवडसी जीवा पासून या. जीवापेक्षा देव माझ्या ज्ञानराज माऊलींना आवडला. आणि तो आवडला पाहिजे. आम्हालाही आवडला पाहिजे ना. देव आवडावा. आपल्याला काय आवडतो? काय आवडतं? तुम्ही म्हणाला महाराज 10:30ला कीर्तन बंद केलेलं फार आवडेल आम्हाला. 10:30ला कीर्तन संपणारच आहे. आता 10:30 वाजले. 9:30ला सुरू झाले. 11:30 संपायचे. एकच तास झाला. बरं तुम्ही म्हणाल तसं. आणि तुम्हाला पाहिलं आम्हाला काहीच करता येत नाही. हरकत नाही. देव आवडला पाहिजे. देव आवडावा. त्याच्याकरताच आपली ही साधना आहे, आपली सेवा आहे. तो जीवापेक्षा आवडला पाहिजे. तुम्हाला आम्हाला संसारामध्ये एवढं प्रेम आहे सज्जन आहो. बरं आता ते लाडकी बहीण योजना सरकारने काढली. बरं ज्यांना मिळालं त्यांना आनंद असावा ना. बरं घरात 4 महिला असतील, 4 पैकी 2ला जर मिळाला तो लाभ, त्या योजनेचा फायदा, 4घीला आनंद झालाच पाहिजे. पहिलं काहीच नव्हतं पण घरात कमीत कमी 2घीला तरी आलंय ना. म्हणजे 2घीलाच का आला आम्हाला काल नाही, याच्यावरून भांडणं सुरू झालं. अशा अडचणी होऊन बसल्या. संसाराचं गणित फार अवघड आहे. याच्याबद्दल न बोललेलंच बरं, कारण माझ्यापेक्षा तुम्ही अनुभवी संसारिक आहेत. विठ्ठल विठ्ठल कुठंतरी थांबता आलं पाहिजे. खरं सांगू तुम्हाला, थांबता आलं पाहिजे. संसार करा पण कुठंतरी त्याला पूर्णविराम, कुठंतरी फुल स्टॉप घ्या ना. कुठंतरी थांबा. 50 वर्षाचं वय झालं की संसारातून राजीनामा घेता आलाच पाहिजे. घेता आला पाहिजे. मुलं कळते झाले, मुलाच्या स्वाधीन करा. एक प्रसंग सांगतो, रामायणातला आहे छोटासा. दशरथ राजे महलामध्ये आले. महलामध्ये आल्याच्या नंतर त्यांनी आपला चेहरा आरशामध्ये बघितला. कानाच्या वरचा एक केस पांढरा झालेला दिसला. गोस्वामी तुळशीदासजी वर्णन करतात. श्रवण समीप भयसित केसा मन भुजरठपण आस उपदेसा. राम सिया राम जय जय राम. जरा कर्णामुळी सांगो. पहिला मला वाटतं तुकोबारांनी प्रमाण दिलं. जरा कर्णामुळे सांगू आली गोष्ट, मृत्यूची या भेटी जवळी आली. कानाच्या वरचा एक केस पांढरा झाला. दशरथ राजानं रामराज्याभिषेक ठरवला. आपल्या भाषेत चाव्या पोराकडे एकच केस पांढरा झाला. चाव्या पोराकडे लक्षात येतंय ना मला काय म्हणायचं. एकच केस पांढरा झाला चाव्या पोराकडे. आमच्या म्हाताऱ्याचं अख्खं डोकं ढवळं होतंय. ते चापडगावला जाऊन काळं करून येतंय पण पोराकडे काही चाव्यात. संसार सुटत नाही बा आम्हाला. किती दिवस त्याला काही लिमिट कॅपॅसिटी आहे ना. थांबता आलं पाहिजे. बरं संसारामध्ये कितीही तुम्ही प्रयत्न करा, संसाराने आनंद दिला, सुख दिलाय, तो शाश्वत आनंद जीवनात मिळालाय. दीर्घकाल माणूस आनंदी राहिलाय असं ऐकायला मिळालं नाही. मिळालं. संसारात हा सुखाभास आहे. बरं संसारात सगळ्यात मोठं जे आकर्षण आहे ते विषय भोगाच्या सुखाचं आहे. सगळ्यात मोठं आकर्षण.
विषय भोगाच्या सुखाने कायमचा दीर्घकाल कोणी आनंदी झाला का? गीतेचा सिद्धांत सांगतो, ये ही संस्पर्शजा भोगा दुःख येऊ नये होते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधा, न तेषु रमते बुधा. बुधा म्हणजे ज्ञानी महापुरुष संसार सुखाच्या विषय भोगाच्या सुखात रममान होत नाही. त्याला माहीत आहे हे सुख न टिकणार आहे, कायमचा आनंद देणार नाही. या श्लोका खालच्या माऊलीच्या ओव्या बघा. पावसाळ्यामध्ये आकाशात वीज चमकते, बरोबर? आता पावसाळ्यात नाही, कधी पण दिवाळी झाल्यावर पण पहा वीज चमकते. मग त्या चमकलेल्या विजेचा प्रकाश किती वेळा आहे? मग अशी जेवताना लाईट गेलती, एखादी वीज चमकल्यावर जेव घालतातील लोक. वीज वीज म्हणेपर्यंत वीज नाहीशी होते. तसंच विषय भोगाचं सुख आहे. माऊलींची ओवी गोड आहे. ये रे विषय सुख आहे ते बोलण्याची सारखे नोहे विद्युत स्फुरण पाहे जगा माझे. या ओवी खालची अजून एक ओवी आहे. ज्ञानोबराय म्हणतात, भला मोठा नाग निघाला. नाग, तुम्ही घाबरू नका, माग इथं नाही उदाहरण आहे. भला मोठा नाग निघाला आणि त्या नागाने फणी काढली. उन्हाळ्याचे दिवस होते. त्या नागाच्या फणी खाली थंडगार सावली आहे. असं वाटलं उंदराला, उंदीर 2 तास झोपायला गेला. तुम्ही जागे आहेत का? अहो, नागाच्या फणीची सावली उंदरासाठी काळ आहे. माऊली म्हणतात तसं विषय भोगाचं सुख आहे. हे असो अवघे बोले सांगपा सर्प फणीची सावली ते शीतल होईल की तुली मुशकाशी. सापाच्या फणीची सावली उंदराच्या कामाची नाही, तसं विषय भोगाचं सुख आहे. अभ्राची सावली जाईल लया विषय सुख भेगडाची बाहुली. अभ्राची सावली जाईल लया. संसाराचं विषय भोगाचं सुख दीर्घकाळ आम्हाला आनंदी ठेवू शकत नाही. म्हणून मला असं वाटतंय या संसाराची वाटचाल करत असताना देवाविषयी आवड निर्माण व्हावी याच्याकरता फार वेळेला नाही, पण 3 वेळेला त्याची आठवण करा. सकाळी उठताना, दुपारी जेवताना आणि संध्याकाळी झोपताना. बास, त्याला काही लागत नाही. सकाळी सकाळी जशा मृदंगाच्या सम आहे ना, तशा जगण्याला सुद्धा सम असल्या पाहिजे. जगण्याला काहीतरी नियमावली असली पाहिजे, काहीतरी शेड्यूल असलं पाहिजे. आमचं जगणं मोघम आहे. मृदंगाचे सम आहे, मृदंग समेवर वाजवला जातो. काही मृदंग वादक समेच्या आदल्या दिवशी घरी येते, तो भाग वेगळा आहे की नाही? मृदंग समेवर आहे, मृदंग समेवर आहे. पहिली सम सांगतो, आपल्या जगण्याचे 3 सम आहे. पहिली सम आहे, सगळेजण आपण सकाळी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठतोय, बरोबर आहे? पाठे नाही असं मी गृहीत धरतो. पूर्वी जुनी टोपेवाले फेट्यावाले आमची माणसं आहेत ना, सकाळी लवकर उठायची, तांबडं फुटता, गुरंढोरांची चारा वैरण करायचे आणि सूर्य कधी उगतोय याची वाट पाहिजे, बरोबर ना? आता तसं आहे का? सूर्य आमच्या अगोदर उगतोय आणि हे भूत कधी उठते त्याची वाट पाहत. पहिली सम, सूर्य उदयाच्या अगोदर उठावं, अंथरुणातून सूर्याकडे पाहून नमस्कार करावा आणि त्याच्याशी बोलावं. देवा, देवच आहे ना तो, सूर्यदेव आहे ना, त्याला म्हणावं, देवा तुझ्या कृपेने चांगली झोप झाली, दिवसभर काम करायचंय, शेतामध्ये घाम गाळायचा आहे, कुणाची हत्या मी करणार नाही याची जबाबदारी घेईल, म्हणून मुंगीही पायाखाली चेंगरू देणार नाही. देवा तुझी कृपा माझ्यावर ठेव, असं सकाळी सकाळी त्याला बोला. ही पहिली त्याची आठवण आहे. दुपार झाली, बायकोने शेतामध्ये टिफिन दिला असेल, शिदोरी दिली असेल, तर ती शिदोरी सोडा, त्या भाकरीकडे चांगल्या नजरेने बघा आणि मनात म्हणा, देवा माझी अवकात नव्हती पण तुझ्या कृपेने प्रसाद मिळाला. अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन, म्हणून त्याची आठवण करा. वदने कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. ही दुसरी सम आहे. आणि तिसरी सम सांगतो आता तुम्हाला, शेवटची. आता कीर्तन झाल्यानंतर आपापल्या घरी गेल्यानंतर ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार जे काही अंथरूण असेल, घोंगडी असू द्या, पोता असू द्या, स्पंजची गादी असू द्या, अंग टाकण्याच्या अगोदर, झोपण्याच्या अगोदर गळ्यातील किंवा खुंटीची माळ काढा, एका माळेचा जप करा, विठोबाचं स्मरण करा आणि देवाला म्हणा, देवा सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत मी पाप केलं नाही, कुणाचा द्वेष मत्सर केला नाही, मुंगी पायाखाली येऊ दिलं नाही. देवा मला चांगली आनंदाने समाधानाने झोप लागू दे, गोळी न घेता. हे महत्त्वाचं आहे. आणि ऐक देवा, सकाळी सकाळी सगळ्याच्या अगोदर तूच मला उठवायला ये, असं म्हणान झोपा. देव उठवायला येतो. आम्ही देवाला सांगून झोपतच नाही, म्हणून होतं काय, देव उठवायला येत नाही, अख्खं गाव उठवायला येतं. अजून कसे उठले नाही, काही लोक मग नदीवरची तयारी सुरू करते. मला काय सांगायचं समजलंय तुम्हाला? एक जण तर म्हटलं, महाराज देवाची काय गरज आहे उठवायला, अलाराम आहे ना, अलाराम उठवेल. पण खरं सांगू, अलाराम कसा उठवेल? राम आला तरच उठशील. विठ्ठल विठ्ठल. रामाशिवाय
रामाशिवाय कोण उठवणार, रामाशिवाय कोण जागवणार, म्हणून त्याचं स्मरण आम्हाला कमीत कमी 3 वेळेला असावं. तो देव तो परमात्मा माझ्या ज्ञानोबा आवडला. बहु आवडसे जीवा पासून आम्हाला आवडतंय काय? शरीरावर प्रचंड आमचं प्रेम आहे. किती प्रेम करतो आम्ही शरीरावर. ही छोटी छोटी मुलं बघा, ही आमची विद्यार्थी मंडळी पहा, किती यांचे सफरचंदासारखे गाल आहेत, गोड दिसतात. आमच्या खाली बसलेल्या माता भगिनी एखाद्या विद्यार्थ्यांनी चाल म्हणावी, पंचपतीला विना घ्यावा, गोड गायन करावं, तिला वाटतं माझं सुद्धा असंच गाणं निघावं. पण दुर्दैवानं तिचं पिणारं निघतं. इथं येण्याकरता अनंत जन्माची असेल पुण्य सामग्री, तरीच नाम जिव्हागरी येईल श्रीरामाची. कोणाचंही काम नाही. मी सुद्धा 15 ते 17 वर्षापूर्वी आपल्या गावात याच विद्यार्थी अवस्थेमध्ये आलो होतो. गुरुवारी अण्णाकडे अध्ययन झालं. मला फक्त अण्णा एकाच कारणाने संस्थेमध्ये ठेवायचे. बाप्पाला माहिती आहे, इकडे दादाला माहिती आहे. एवढा खोडकर होतो. एवढंच काय, माझे आई वडील जर कधी एकादशीच्या निमित्ताने आले ना, 50 पोरांच्या तक्रारी माझ्या आई वडिलांकडे असायच्या. हनुमंतरायाच्या समोर मला कबुली द्यायला हरकत नाही. म्हणजे लहानपणीचं खोडकर स्वभाव, खोड्या करणं, मस्ती करणं, हे सगळ्या गोष्टी असायच्या. पण मला सांगा, ज्यावेळेस गुरु असतात ना, चिखलाचा गोळा असतो, जो कुंभार दादा कसा, एक आतला हात त्याचा आधाराचा असतो आणि बाहेरचा हात आकाराचा असतो. पण माझ्या जीवनाला जो आकार आणि आधार मिळाला आहे, त्याचं श्रेय सगळं अण्णांचं आहे. अण्णांकडे आम्ही नसतो तर मला वाटतंय आज हा आनंद सुगंध दरवळला नसता. अण्णांच्या अध्ययनाने, अण्णांकडे राहिल्यामुळं झालं काय, आज मला स्वाभिमानाने सांगा वाटतं आपल्यासमोर 4 राज्यामध्ये कीर्तन होतात. महाराष्ट्राच्या टॉप 10 कीर्तनकाराच्या यादीमध्ये आज माझं नाव आहे. याचं सगळं श्रेय अण्णांचं आहे. त्यांनी आम्हाला आकार दिला, चिखलाच्या गोळेला आधार दिला. आजही तो आकार, तो आधार, त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळतंय. मला सांगायचं इतकंच, आपलं प्रेम आपल्या शरीरावर आहे, प्रचंड प्रेम आहे. आता हा छोटा मुलगा आहे, ही छोटी छोटी मुलं आहेत. आपण सुद्धा अशीच लहान लहान होतो ना, पण आता ते चित्र राहिलं का? वय झाल्याच्या नंतर तो चेहरा राहिला नाही. इथून पुढे 10 वर्षांनी तो चेहरा राहणार नाही. म्हणून लोक काय करतात, थोडे बोर झाले का मोबाईलमधल्या जुन्या फायली पाहतात, 10 वर्षापूर्वीचे फोटो पाहतात. 10 वर्षापूर्वी मी कसा होतो. एक गंमत सांगतो तुम्हाला. गमती करता कीर्तन नाही, पण सिद्धांत सांगायचं. 2 जण पती पत्नी होते. सोपं सांगतो, नवरा बायको होते. त्यांचं लग्न झाल्याच्या नंतर 25 वर्षांनी, लग्नाच्या 25 वर्षांनी ती बायको म्हणली, का हो आज जरा जास्तच बोर झालंय, आपण लग्नाचा अल्बम पाहू. काही गरज आहे का आता? लग्नाचा अल्बम पाहू. कधी? लग्नाच्या 25 वर्षाच्या वयाने. मग ती जुनी अलमारी होती, कपाट, ते अल्बमला काय बॉक्स वगैरे फार अपडेट झालेला नव्हता काळ, ते धुडक्यामध्ये बांधलेला. तो अलमारीतला अल्बम काढला, तो अल्बम झटकला आणि 2 जण मस्त फोटो पाहू लागले. त्याने लग्नामधला त्याचा फोटो पाहिला. सुंदर मंडोळे लावलेले, चांगली केस होते, हेप्पी होते. विचार करतोय मनात, किती छान होतो ना मी. काय होतास तू, काय झालास तू, कसा होता, कसा झाला, किती सुंदर हेप्पी, चांगले गाल, चांगले केस होते, मंडवळी सुंदर दिसत होते. त्याला फार आनंद वाटलं 25 वर्षापूर्वीचा फोटो पाहून. त्याच्या बायकोने पण तिचा लग्नातला फोटो पाहिला. सुंदर मंडवळी लावली होती, पार्लरला जाऊन आली होती, ब्युटी पार्लरला मेकअप केलेला होता. किती छान दिसत होते ना मी. काय होतीस तू, कशी झालीस तू. अहो, दोघांनी सुद्धा लग्नातले फोटो पाहिले आणि वेगळ्या विश्वात गेले. दोघाला इतका आनंद वाटला. पण 25 वर्षानंतर तो चेहरा तशी ती राहिले नाही. दोघं बिचारे नाराज झाले. अल्बम गोंधळून ठेवला आणि दोघं निघून गेले. हे सगळं चित्र त्यांच्या पोराने पाहिलं. ते पोरगं धावत आले, मम्मी पप्पा काय पाहतात म्हणून. त्याने तो अल्बम उचकला आणि फोटो पाहता पाहता चटकन आपल्या मम्मीला आवाज दिला, मम्मी, अरे मम्मी, हे कोण आहे तुझ्या शेजारी? बघू दे बघू दे. अरे असं काय करतो बाळू, हे तुझे पप्पा आहेत. मम्मी, हे पप्पा आहेत? अरे हो, तुझे पप्पा आहेत. मम्मी, खरंच हे पप्पा आहेत? अरे पप्पाच आहेत. तो म्हणतो, हे जर माझे पप्पा आहेत तर मग आपल्या घरामध्ये राहणारा तो टकलू कोण आहे? काय झालं असेल समजलं ना तुम्हाला? अहो, लग्नामध्ये चांगली हेप्पी होती, चांगली केस होते, पण लग्नाच्या 25 वर्षानंतर डोक्याला एक केस शिल्लक राहिला नाही. कान्होबा तुझी घोंगडी चांगली, आम्हासी कादली वांगुल रे. देवा तुझी घोंगडी कशी आहे, षडगुण गोंडे रत्न जडित, तुझे श्याम सुंदरा शोभली रे. अण्णांच्या साक्षीनं या अभंगाचं स्मरण होतोय. अण्णाचा हा अभंग फेमस असायचा. स्वगत सचित